लावली तेथे माझ्या मना होई पक्षीराज तृप्तीची मुळीची बीजे दाखवली गुढी मुळीची बीजे दाखवली गुढी लावून करे जोडी झाली अशी तेथे माझ्या मना होई पक्षीराज सावया काज तृप्तीची तुका म्हणे जातो क्षणोक्षणा काळ तुका म्हणे जातो क्षणोक्षणा काळ थोडी ते रसाळ अंतरे तेथे माझ्या मना होई पक्षीराज सावया काज तृप्तीची ओम नमो जी अद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश मणि निवृत्तिदास हरि तुझी मा वळवित विश्वाभास नवल उदयला चंडांशु अद्वया विकासो बंधु आता पांडुरंगा सेवा आहे आपलं हे जागृत देवस्थान हनुमंतरायाचं देवस्थान आहे बजरंगबली हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आपण आहोत आणि या दरबारामध्ये सततच सातत्यानं अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहतात आणि या कार्यक्रमाला सातत्य आहे कोणतीही साधना करत असताना त्याला सातत्य असणं अत्यंत आवश्यक आहे साधना करत असताना सातत्य असावं साधना करत असताना दीर्घकाल त्याच्या पाठीमागे असावा आणि साधना करताना श्रद्धेनं करावे विठ्ठल आपण हनुमंतरायांच्या दरबारामध्ये फार मोठ्या श्रद्धेनं आपण सगळे साधक येतात हनुमंतरायांचे भक्त संपूर्ण पंचक्रोशीतून आपण येतात अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने आणि दीर्घकालाने आज माझ्याकडे ही सेवा आलेली आहे इकडे अमुप जोडिल्या पुण्याची राशी अमुप जोडिल्या पुण्याची राशी पारत्या सुखासी नाही आजचा प्रसंग म्हणजे आज भाऊबीजेचा प्रसंग आहे आपण भारतीय पर्वास नुसार आपण दीपावलीचं पर्व साजरं केले आहे करत आलेलो आहोत भारतीय संस्कृती जगामध्ये अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचे म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणजे माझ्या समोर जे यती बसलेले आहेत जे आचार्य आहेत शिवेंद्र चैतन्य स्वामी यांनी आपल्या जीवनाला पूर्ण साधू जीवन हे समर्पित अशा प्रकारचं आहे संपूर्ण जीवनाला समर्पित केलेलं आहे आणि एखादं जीवन समर्पित करत असताना सगळ्या जीवनातल्या प्रलोभनांना काय तिलांजली द्यायची असते संपूर्ण प्रलोभनांना तिलांजली दिलेली असते संपूर्ण अशा प्रकारचे ऐहिक जीवनाला प्रतिबंध करून आपण या भगवत कार्यामध्ये सामील व्हावं लागत असतं तनानं मनानं अशा प्रकारे जीवन सगळं समर्पित केलेलं आहे असे याची
आमचे शिवेंद्र चैतन्य स्वामीजी एकेकाळी मी त्यांना वर्गामध्ये शिकवले. शाळेमध्ये असताना ते अत्यंत साधू वृत्ती पहिल्यापासूनच, म्हणजे हे मनुष्यानां सहस्तेषु कच्चित् यतति सिद्धे म्हणून तर तैशी दशेची वाट पाहता वैशेची गावण येता बाळपणीच सर्वज्ञता परितया. ही साधना मागच्या नमे भक्त प्रणश्यती. भगवान म्हणतात माझा भक्त कधी नाश पावत नाही. मागच्या जन्मात केलेली साधना या जन्मामध्ये आम्हाला कामा येते आहे. गुरुनाम गुरुजी सांगायचे मागच्या जन्मातला डॉक्टर या जन्मामध्ये डॉक्टर होईलच का नाही म्हणून सांगता येत नाही. मागच्या जन्मातला इंजिनियर या जन्मामध्ये इंजिनियर होईल का नाही सांगता येत नाही. अरे त्याला मनुष्य हेच प्राप्त होतो की नाही काय माहिती. मागच्या जन्मात केलेली साधना ही परिपूर्ण पूर्ण अभ्यासाचा सुकृताचा दास सद्गुरूचा जाणे मागच्या जन्मातली जी साधना आहे ती परिपूर्ण अशा प्रकारची. कारण मागच्या जन्मामध्ये साधना परिपूर्णतेचा कालावधी मोक्ष मिळण्याचा कालावधी आणि देहावसान झालं. देह पडला तर पुढच्या जन्मामध्ये तैशी तशीची वाट न पाहता वैशेची गावा न येता बालपणीच सर्वज्ञता वरित. ज्ञानबलाने असलेले तये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे तये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वत दुभे. अरे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. जीवन त्यांचं साधक अवस्थेमधलं जीवन रत्नाताई यांच्या रसानंदपुरजी महाराजांच्या आश्रमामध्ये एक छोटस असं बालक सुंदर अशा प्रकारचं डोक्याला शेंडी ठेवलेली आहे. बरोबर आहे मला डोक्याला शेंडी. आणि ते डोक्याला शेंडी ठेवून यायची आणि शाळेतली मुलं शेंडी ओढायचं काम करायचे म्हणता की नाही. म्हणजे या भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही या भारतीय संस्कृतीप्रमाणे राहायला गेलं तर आम्हाला समाज सुद्धा प्रतिबंध करतोय. विठ्ठल म्हणून आज सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदे श्रीमंत श्री तुकोबरांचा 4 चरणाचा अभंग आहे. या हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आपण दीपावलीच्या निमित्तानं हा की नाही तर शनिवारी कार्यक्रम असतो पण हे दीपावलीचं पर्व आहे. मी नेहमी सांगत असतो जगतामध्ये अनेक संस्कृती आहेत पण भारतासारखी संस्कृती नाही. आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाला भारत म्हणतात. भा म्हणजे ज्ञान, भा माने ज्ञान. ज्या देशातले माणसं आत्मज्ञानामध्ये रममान असतात, ज्या देशातले साधक जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये रममान असतात, ज्या देशातले साधू जीवनमुक्ती विलक्षण सुख भोगतात, ज्या देशातले ऋषी मुनी सतत जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये तल्लीन झालेले असतात आणि आपल्या साधकाच्या कर्मेंद्रियावर श्रोत्रेंद्रियावर शब्द प्रमाणाच्या माध्यमाच्या द्वारे तत्वमसी या महावाक्याचा ते बोध करतात. आणि हा तत्वमसी महावाक्याचा बोध साधकांच्या श्रोत्रेंद्रियावर पडल्यानंतर तेच प्रत्यक्ष प्रमाणाचं काम करतं. आचार्याच्या मुखातून निघालेले शब्द मोठके गुरु मुखे उदय जत दिसे ते अत्यंत छोटे शब्द आहेत. महावाक्य म्हणजे अत्यंत छोटे शब्द आहेत. तत्वमसी अहम ब्रह्मास्मि प्रज्ञान ब्रह्म अयमात्मा ब्रह्म हे दिसायला वाक्य अत्यंत छोटे. ज्ञानोबारांनी असं लिहिलंय मोठके गुरु मुखे उदय जत दिसे आणि हृदय प्रत्यक्षची असे हृदय स्वयंभाची असे प्रत्यक्ष भावो लागे तैसे अपयसाची. म्हणजे गुरुच्या मुखातनं जे महावाक्य निघत असतं म्हणायला महावाक्य आहे की नाही. दिसायला ते म्हणायला महावाक्य आहे पण दिसायला अत्यंत छोट आहे आणि त्या महावाक्याच्या द्वारे आमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो. आज आपण पाहतो ही दिवाळी हे ज्ञानाचं प्रतीक आहे. या दिवाळीच्या दिवसामध्ये इकडं तिकडं लखलखाट प्रकाश दिसतो, दिव्यांचा प्रकाश. पण दिव्याचा प्रकाश आम्ही नेहमी सांगत असतो ज्ञानाचा दिवा. आमचे घोषवाक्य ज्ञानाचा दिवा. घर
लावा, पण मला त्याच्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन करायचंय. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावण्यापेक्षा मला असं म्हणायचंय की तेलाचा दिवा घरात लावा आणि ज्ञानाचा दिवा अंतकरण रूपी मनामध्ये लावा. विठ्ठल बोलण्याचा इत्यर्थ एवढा आहे की ज्या देशातले महापुरुष आपल्या जीवन मुक्ती विलक्षण सुखामध्ये राहतात, असं कोठे आठवाचे नाही, आठवाचे नाही. साधू वृत्तीमध्ये ब्रह्मानंदामध्ये दलित राहतात ते, म्हणून त्रिकोण देहा ते सांभाळी ब्रह्मानंदे लागली काळी कोण देहा ते सांभाळी. सांगितलं की आमच्या देशामध्ये असे साधू रममाण होतात की ते आत्मानंदामध्ये तर आत्मानंद में मस्त है तेरे वेदांती खेल भक्ति और योग का सद्गुरु करते. आत्मानंदामध्ये मस्तीमध्ये असणारे आमचे साधू पुरुष, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये ते ज्ञान आहे नाही, ते प्रमाणतः सिद्ध आहे. जे आमचं स्वरूप प्रमाणाच्या द्वारे सिद्ध आहे, जे स्वरूपतः सिद्ध आहे आणि ते फलतः सिद्ध आहे, अशा आत्मानंदामध्ये तल्लीन असतात. आपल्या अशा देशामध्ये आपला जन्म झाला. मी नेहमी सांगत असतो, जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत पण भारतासारखा देश नाही. पुनरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा एकदा सांगतो, नेहमी एक घोषवाक्य सांगत असतो, ईस्ट अँड द वेस्ट, ईस्ट अँड द वेस्ट, इंडिया इज द बेस्ट. आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये ऋषी परंपरा, आपल्या देशामध्ये आचार्य परंपरा, आपल्या देशामध्ये अहिल्या द्रौपदी मंदोदरी सीता तारा ही सीता तारा ह्या पतिव्रतेची परंपरा आपल्या देशामध्ये मुख्य. मंदोदरी प्रतिव्रता म्हणजे पतिव्रतेची परंपरा आपल्या देशामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर आपल्या देशामध्ये राज परंपरा पाहायला मिळते. राज परंपरा म्हणजे मंत्री परंपरा नव, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई, अशा प्रकारच्या गुरुकुलामध्ये हरिश्चंद्र राजाची आपल्याला परंपरा आहे. आपल्याला भक्त प्रल्हादाची परंपरा आहे. आपल्या देशामध्ये ध्रुव नावाच्या भक्ताची परंपरा. त्यानंतर आपल्या देशामध्ये ज्ञानेश्वर महाराज तुकोबरायांची ज्ञानसंपन्न अशा प्रकारे संतांची परंपरा. त्याच्यानंतर आपण जन्माला ही अत्यंत महत्वाची गोष्ट दीपावलीचा पर्व आहे. दीपावलीचा पर्व द्वादशी पासूनच सुरुवात होतं. त्या दिवशी गोवत्स पूजन केलं जातं. त्या गोवत्स पूजनाचं प्रतीक म्हणजे आपलं आरोग्य व्यवस्थित राहतं. गोवत्स पूजनामुळे आपल्या ठिकाणी संतती आणि संपत्ती वृद्धिमान होते. आणि धनत्रयोदशी आपण पाहतो. धनत्रयोदशीला आपण धन्वंतरीची पूजा करतो. मुख्य अमावस्याचा दिवस आहे, त्यामध्ये लक्ष्मी पूजन आहे, बलिप्रतिपदा आहे आणि आज भाऊबीजेचा प्रसंग आहे. आणि हे दिवाळी म्हणजे नेमकं काय? दिवाळी म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. सगळ्यांनी आपल्या अंतःकरण रूपी
गुहेमध्ये आत्मानंदाची ज्योत लावण्याचा हा प्रसंग आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदे श्रीमंत श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय मानवी मनाला बोध करण्याचा प्रयत्न करतात. आता बोधाचे किती प्रकार आहेत? बोधाचे अनंत प्रकार आहेत, पण बोध कोणाला करायचा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मनाला करायचा की जनाला करायचा? बोधाने आमचा उद्धार होणार आहे, पण बोध मनाला करायचा की जनाला करायचा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. प्राय हा माणूस परमार्थाला लागला रे लागला. ऐका, माणूस परमार्थाला लागला रे लागला की परोपदेश पांडित्य त्याला लवकर येतं. लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरणे पाषाण, पण हे नाही चाललं. बोले तैसा चाले बोले वंदावी पावले, म्हणजे ज्याच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये समन्वय असतो त्याला साधू म्हणत जावं. आणि बोले आन करियान तयाचे मानवी जीवनामध्ये त्याच्या कृतीमध्ये आणि त्याच्या विचारामध्ये समन्वय असणं हे साधुत्वाचं लक्षण आहे. आणि दांभिक माणूस मात्र बोलतो एक आणि करतोय त्याला काही अर्थ नाही जाणार. एखादा व्यक्ती शाळेमध्ये असं शिकवत असेल आहे की नाही, प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आहे, बोला जाता मी कोणत्या उपाय स्वामी तिन्ही जगाचा आहे विना भिकारी. ही कविता अत्यंत सुंदर अंतःकरण भरीत तो शिकवतो. चांगली गोष्ट आहे. आईबद्दल प्रेम असावं, आईबद्दल अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव असणे अत्यंत महत्वाचे. प्रेमाचा भाव असावा, आईबद्दल वडिलांबद्दल आदर असावा, पण केवळ ते शब्दामध्ये राहू नये. माझ्या बोलण्याचं इतकं एवढंच आहे की वर्गामध्ये एखादा शिक्षक आईविषयी शिकवतो नाही असं नाही, पण पलीकडच्या घरातला बाळू सांगतो की हे जे सर वर्गामध्ये आईविषयी एवढं प्रेमात्मक वातावरणामध्ये कविता शिकवतात, यांचं जर बॅकग्राऊंड जर पाहिलं, यांचं जर काही जीवनाची पार्श्वभूमी आम्ही पाहिली, यांच्या जीवनामध्ये जर आम्ही डोकाला तर हे दररोज आईला बसता लाट घालतात आणि उठताना बुक्की मारतात, तर यांच्या ह्या प्रेमास्वरूप आई शिकवण्याला काय किंमत आहे? विठ्ठल माझ्या बोलण्याचा इत्यर्थ एवढा की बोध करत असताना तो मनाला करायचा की जनाला करायचा हे अगोदर आपण ठरवलं पाहिजे. जनाला करायचा की मनाला करायचा? जगद्गुरु तुकोबराय म्हणले मी माझ्या अगोदर मनाला जाग केलं. ऐसे जागवी तो मना सरीसे जना. सामान्यपणे माणसं जगाला अगोदर जाग करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मनानं जागृत झाले तर झाले, नाही तर नाही.
म्हणजे जगाला उपदेश करण्यामध्ये माणूस सर्वेज असतो, पण आपल्या अंतःकरणामध्ये तशा प्रकारचा भाव जागृत झालाय की नाही हे त्याला पाहण्याची त्याच्याकडे वेळच नाही. तुकोबरा म्हणले आम्ही नाही असं केलं. ऐसे जागरित म्हणा सरिसे जन सहित. आम्ही अगोदर आपल्या मनाला जागलो, आम्ही आमच्या अंतःकरणाला जाग केला आणि नंतर या जगताला जाग करण्याच्या याच्यामध्ये पडलो. जाग करतात त्यांना संत म्हणत जातात, स्वस्वरूपाची जागृती देण्याचा प्रयत्न करतात त्यांना संत म्हणत जावं, स्वस्वरूपामध्ये जागृत होण्याचा प्रयत्न करतात त्यांना अमुमुक्षु म्हणत जावं. आणि स्वस्वरूपामध्ये जागृत होतच नाही. जागृती कशा संग खातात, जागृती म्हणजे नेमकी काय आहे हे ज्यांना माहित नाही त्यांना पावन विषय म्हणत जावं. विठ्ठल एकतत्व नाम दृढ धरे मना. एकतत्व नाम दृढ धरे मना. काय म्हणतात ज्ञानोबरा, एकतत्व नाम दृढ धरे मना. एकतत्व नाम दृढ धरे मना. हरीशी करुणा केलं म्हणजे ज्ञानोबरा आहे आपल्या मनाला बोध करताना म्हणतात, हे बाबा ना तू त्या नामाला एकनिष्ठेनं धरलं पाहिजे. एकतत्व नाम दृढ धरे मना. हरीशी करुणा केलं म्हणजे त्या परमात्म्याला तुझी करुणा निर्माण होईल. आता परमात्म्याला करुणा निर्माण होणं नेमकं काय, परमात्म्याला करुणा निर्माण झाली नेमकं तो काय करेल, आपलं ज्याच्यामध्ये कल्याण अशा प्रकारची काहीतरी घटना तुझ्या जीवनामध्ये घडून आली. त्या परमात्म्याला जीवाची करुणा निर्माण झाली की त्याला एक निष्पाप बनवतो. त्याच्या अंतःकरणात पाप नाही करतो. हरी उच्चारणी जातील लय शिक्षण मात्र परमात्मा करुणा निर्माण करतो म्हणजे त्याला निष्पाप बनवतो. परमात्मा करुणा निर्माण करतो म्हणजे त्याला पुण्यशील बनवतो. परमात्मा करुणा करतो म्हणजे त्याला अंतःकरणामध्ये संतांविषयी प्रेम निर्माण करून. परमात्मा कल्याण करतो म्हणजे त्या संतांना बोध करण्याचं प्रेरणा आपल्याला देतो. आणि परमात्मा करुणा करतो म्हणजे ते ज्ञान आमच्या पचनी पडतं. त्या ज्ञानामध्ये आम्ही जागृत होतो आणि त्या ज्ञानाने जागृतीच्या स्वरूपामध्ये आम्ही त्या मोक्षापर्यंत जातो. हीच खरी परमात्म्याची करुणा आहे. म्हणजे याचा अर्थ सर्व साधू संतांनी आपल्या मनाला बोध केलेला आहे आणि मनाला बोध करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचं कारण आहे शरीर जड आहे, शरीराला काही कळत नाही. शरीराला काही कळत नसल्यामुळे शरीराला काही ज्ञान देण्याची गरज नाही. आत्मा ज्ञान स्वरूप आहे, आपणाचे ज्ञान स्वरूप आहे, आत्मा ज्ञान स्वरूप आहे. हा पंचमहाभूताच्या देह जड आहे, त्याला काही कळत नाही, तो अज्ञ आहे. आणि मग याच्यामधलं ते सूक्ष्म शरीर आहे, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि मन. म्हणजे बोध जो करायचा आहे आम्हाला, बोध चित्ताला करायचा आहे की नाही, त्या बोध आणि चित्त कारण त्याचं कारण आहे. ते चित्त आहे ना ते मोक्षाला बंधनाला कारण आहे. मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्षेव. बंधाला तरी कारण मनच आहे आणि मोक्षाला तरी कारण मनच आहे. म्हणून तर सगळ्यात महत्वाची भूमिका मनाची असल्यामुळे या परमार्थामध्ये मनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मनाचा जो रोल आहे त्या मनाच्या द्वारे आम्हाला अधोगती मिळते, मनाच्या द्वारे आम्ही सद्गतीला जातो, मनाच्या द्वारे आम्ही मोक्षापर्यंत जातो, मनाच्या द्वारे आम्ही बद्धतेला पावतो. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बद्धता आणि मुक्तता या दोन्हीचा संबंध नाही. ज्याप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी दिवस रात्रीचा संबंध नाही, आमच्या ठिकाणी रात्री मनोनी दिवे पडते की लावावे. आमच्या ठिकाणी अंधकाराची कल्पना आहे, आमच्या ठिकाणी प्रकाशाची कल्पना आहे. पण सूर्याच्या ठिकाणी उदो अस्तिचे नेप्रमाणे त्या सूर्याच्या घरी प्रकाश आणि अंधकाराची कल्पना नाही. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान अज्ञानाची संकल्पना नाही. मग बोध
कोणाला करायचंय? मनाला करायचंय. विठ्ठल मन करे बंधू चौरांचे मन करे बंधू शरीरे शरीर या मनाच्या द्वारे बद्ध मोक्षाची कल्पना असल्यामुळे मनाला आम्हाला बोध करायचा आहे. पण ज्या मनाला बोध करायचा आहे हे वायू तत्वाचे अंतर, ज्या मनाला आम्हाला बोध करायचं ते अत्यंत चंचल आहे. ज्या मनाला आम्हाला बोध करायचं ते अत्यंत चपल आहे. मन चंचल चपल जाता येता न लगे गेलं, आता होत भुईवर गेलं गेलं अभायात. बहिणाबाईंनी कविता लिहिलेली आहे. मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकात दठोर किती हकल हकल फिरी पिकावा. मन केवड केवड जसं खाकस सदा न मन एवढ एवढ अभयात बी मायना. अरे मन न्यार रे न्यारण्याचं न्यार रे तंतर. अरे विंचू साप बरा याले उतारे म्हणतात. हे मन अत्यंत विचित्र अशा प्रकारचं. बरं, या मनाला तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता. जेवढा तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता ते उधळायला लागतं. ज्याप्रमाणे एखाद्या त्या गोलंदाजानं ती जो चेंडू आहे तो जोरकस बुद्धीनं जमिनीवर आपटला, त्याला आपण बाउन्सर बॉल म्हणतो किंवा शुद्ध मराठीमध्ये त्याला पटकी हुई गेंद म्हणतात. पटकी हुई गेंद हिंदी आहे, पण तुम्हाला मराठी बोललं की हिंदी वाटतं आणि हिंदी बोललं की मराठी वाटतं. जसं कधी कधी इंग्रजी बोललं की मराठी वाटतं. बस स्टँड शब्द इंग्रजी आहे पण वाटतं मराठी सारखं. तुम्ही एखाद्याला म्हणा मी आताच बस स्टँड वरून आलो, ठीक आहे ना, मी आताच बस स्थानकावरून आलो म्हणा, त्याला ते म्हणतं काय म्हणला, त्याला म्हणा मी आता बस स्थानकावर काय म्हणलं, त्याला म्हणा मग बस स्टँड. हा असं मराठीत बोलायला राहा म्हणतो तो. विठ्ठल विठ्ठल वाहतं वारं इंग्रजीचं वाहतं वारं आहे आणि त्यामध्ये आता 2020चं वारं आहे स्वतंत्र आणि चांगलं रंगात आलेलं वारं आहे ते, ठीक आहे नाही. ते फक्त अफगाणिस्तान सोबत जरा चांगलं चालतं. आता पुढे काय होते कोणाला ठाऊक. विठ्ठल विठ्ठल एवढाच आहे की एखादा चेंडू जोरकस बुद्धीने आपण जमिनीवर आपटला तर तितक्याच वेगानं तो वर येतो, उसळी मारतो. तशा प्रकारे या मनाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. जतन ते करा धावत असेल ओढाळ ते ओढाळ. त्याचं कारण
हे वायू तत्वानं बनल्यामुळे ते अत्यंत चंचल आणि चपल आहे. म्हणून या मनाला आवडणं हे सगळ्यात महत्वाचं. मन करारे प्रसन्न या मनावर सुखाची कल्पना अवलंबून आहे. प्रतिकूल अशा प्रकारच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला हेच मन दुःखाला कारण आहे. अंतकरणामध्ये अनुकूल संवेदना तयार झाल्या की तेच मन सुखाला कारण आहे. त्या मनामध्ये आत्मस्वरूपाचं ज्ञान प्रगट झालं की तेच मन मोक्षाला कारण आहे. त्याच मनामध्ये आत्मस्वरूपाचं अज्ञान तयार झालं की ते बंधनाला कारण आहे. म्हणजे पारमार्थिक अवस्थेमध्ये मनाचा रोल हे अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत आपलं मन आपल्याला सहाय्य करत नाही तोपर्यंत जगातलं कोणतंच कार्य होत नाही. ध्यानात ठेवा, जगातल्या सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, सगळे साधनं अनुकूल आहेत, पण आपलीच आपल्यावर कृपा नसेल, आपलं मन आपल्याला साथ देत नसेल, अंतःकरणाची कृपा नसेल तर सगळे साधन अनुकूल असले तरी मनाची अनुकूलता नसेल तर सगळं व्यर्थ आहे. त्याला मनाच्या प्रामाण्याचा कसा असणं अत्यंत, मनाचं प्रामाण्य हे सगळ्यात महत्वाचं, ज्याला आपण अंतःकरणाची कृपा म्हणतो. पण परमार्थामध्ये मनाला बोध करणं अत्यंत महत्वाचं आहे. पण हे मन अत्यंत चंचल असल्यामुळे जगद्गुरु तुकोबार त्या मनाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. मग एखादा माणूस ऐकत नसेल तर मग त्याला बाळ बाळ करून ऐकायला लावायचे. ह्या मनाला तू फार मोठा शहाणा आहेस म्हणायचं, तुझा बाप शहाणा आहे, तुझा आजोबा शहाणा. या मनाला मोठं मोठं समजून त्याला बाळ बाळ करून ऐकायला लावायचं. त्याला सांगायचं, हे बा म्हणा, तू अत्यंत क्लेशकारक साधनामध्ये प्रवृत्त होत. यज्ञदानं तपश्चैव पावनानि मनीषिणा. हे म्हणा, परमात्मा प्राप्तीसाठी जे क्लेशकारक साधन आहेत त्यामध्ये तू प्रवृत्त होऊ नको. तुला अत्यंत एक सोपं साधन सांग. कारण साधन सांगत असताना अत्यंत सोपं साधन सांगावं. साधन सांगत असताना सर्वांना करण्यासारखं साधन सांगावं. आणि साधन सांगत असताना निश्चित फलापर्यंत जाणारं साधन सांगावं. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहेत त्या मनाला एक अत्यंत सुलभ साधन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हरिनाम
पावली विस्तार हरिनाम वेली पावली विस्तार फळे पुष्पे भार उदावली. जगद्गुरु तुकोबाराय त्या मनाला बोध करताना म्हणतात, हे ब्राह्मण, या अवनी तलावर एक हरिनाम रूपी हीच कोणी एक लता आहे आणि ती अत्यंत वाढविस्तारला पावली. हरिनाम वेली पावली विस्तार फळे पुष्पे भार उदावली. या हरिनाम लतेला फळा फुलांचा बहार आलेला आहे. फळे पुष्पे भार उदावली, ओलावून गेलेली आहे म्हणजे बदलून गेलेली. मग त्या हरिनाम लतेला आलेल्या फळा फुलांचं तुला रसास्वादन करायचं असेल, त्याचा तुला आनंद भोगायचा असेल, तर हे बाबांना तुला एक आणखी मार्गदर्शन करतो. त्या अभंगाच्या दुसऱ्या पक्षीराज होऊन बसावं लागेल. जगद्गुरु तुकोबारायांनी काही कृपक केलेले आहे. त्या हरिनाम लतेवर बसून काय करा, साधा अनादी कालापासून जीवाला एक इच्छा, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती पूर्वक परमानंदाची प्राप्ती. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना दिले. प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा आहे. आपल्या जवळचं असलेलं दुःख जावं, नवे नवे आपल्या जवळचं दुःख कायमचं निवृत्त व्हावं आणि नसलेलं सुख प्राप्त व्हावं. आणि सुख कसं प्राप्त होतं, परमानंत प्राप्त व्हावं. पुन्हा ते सुखाकडे जाऊ नये. म्हणून तेथे माझ्या मना होईल. त्या हरिनाम लतेवर तू बसलं पाहिजे. बसलं पाहिजे म्हणजे त्या हरिनाम लतेवर बसणं म्हणजे त्या नामाचं तुला अनुष्ठान करावं लागेल. कारण परमार्थामध्ये केवळ साधनाची ज्ञातता आम्हाला फलीभूत होत नाही. साधन किती माहित असू द्या, आम्हाला माहित आहे मेकर पंढरपूर गाडी पंढरपूरला जाते, माहित आहे. मेकर पंढरपूर गाडी पंढरपूरला जाते एवढं माहित असलं म्हणजे आम्ही पंढरपूरला जाणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला त्या एसटी मध्ये प्रवेश घ्यावा लागेल, प्रयत्नावर अनुभवावं लागेल. असं नाही की नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी नाही गेला, एवढं प्रमाण पाठ असून जमणार नाही. तर नामाचं आम्हाला अनुष्ठान करावं लागेल. असं नाही जमणार. साखर गोड असते, साखर गोड असते, एवढी एवढी माहिती आहे, पण तोंडात घातल्याशिवाय नाही कळणार. अशा प्रकारे साधनाचं अनुष्ठान करावं लागेल. केवळ साधनाची ज्ञातता आमचं कल्याण नाही करणार. साधनाची ज्ञातता असावी आणि त्या साधनावर आरूढ राहिलं म्हणजे कल्याण होतंय. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी त्या मनाला एक अशी साधना सांगितली की
की हरिनाम लतेची साधना आहे आणि त्या नामानं काय होतं ऐसे संसाराया समजता जाणीजे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. या ओव्यामध्ये जसे निश्चित आहे ज्याप्रमाणे या संसाराचं अनित्यत्व कळालं की वैराग्य त्याच्या पाठीमागं लागलं असं या ओवीमध्ये निश्चित अशा प्रकारचं सांगितलं. तसं नामचिंतन तू कर, नामचिंतन तू कर, नामचिंतन केलं म्हणजे तुझं नक्की कल्याण होईल याच्यामध्ये निश्चितता आहे. विठ्ठल मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष नामचिंतन केलं म्हणजे मोक्ष मिळतो त्याच्यामध्ये काही अन्यथा नाही. म्हणजे जगद्गुरु तुकोबारांनी त्या मनाला जे साधन सांगितलं ते अत्यंत सुलभ सांगितलं आहे की नाही. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराज आणि नाम संकीर्तन साधन म्हणे सोपे जळते. कारण साधन सांगत असताना या कलियुगातल्या माणसांना साधन सांगत असताना साधन अत्यंत सोपं सांगावं, साधन वैदिक सांगावं. आपल्या मनाला याचं सांगू नये. त्याला शास्त्राचं प्रामाण्य असावं, त्याला संतांच्या बोलण्याचं प्रामाण्य असावं, त्याला भगवंताच्या बोलण्याचं प्रामाण्य असावं. आपल्या बोलण्याला काही किंमत नाही. ठीक आहे ना. म्हणून हे साधन अत्यंत सुलभ आहे. नाम साधना अत्यंत सोपी आहे. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म परमार्थातली कोणतीच साधा कमी प्रतीची नाही आहे की नाही. अधिकार परत्वे परमार्थामध्ये कर्म जरी केलं आम्ही केलेलं कर्म ओम तत्सत इति ते श्रीकृष्णार्पण असो. ते कर्म केलेलं स्वकर्माचे फळ ईश्वरी अर्पणी सकळ स्वकर्म करायचं भगवंताला अर्पण करायचं. केलेलं स्वकर्म सुद्धा मोक्षापर्यंत जातं. कर्म जरी केलं तर ते मोक्षामध्ये पर्यावसान होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. उपासना करा नाही असं नाही. उपासना केली तरी त्या उपासनेनं त्या ज्ञानाच्या माध्यमाच्या द्वारे जीव ब्रह्मैक्य ज्ञानापर्यंत गेली पाहिजे. म्हणजे कर्माचं फळ ज्ञानापर्यंत गेलं पाहिजे, उपासनेचं फळ ज्ञानापर्यंत गेलं पाहिजे, योगाचं फळ सुद्धा त्या ज्ञानापर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे आमची कोणतीही प्रक्रिया साधं तुळशीला आपल्याला पाणी घालायचंय. आपण तुळशीला जे पाणी घालतो, गंगा स्नान करतो, नामस्मरण करतो, या सगळ्यांचं पर्यावसान स्वरूपापर्यंत गेलं पाहिजे. हीच माणसाची धडपड असली पाहिजे. वाहणाऱ्या पाण्यानं ऐका, वाहणाऱ्या पाण्यानं सरते शेवटी अंतिम त्या समुद्रापर्यंत जाणं हे त्याचं गंतव्य स्थान आहे की साधारण ओहोळ जरी असेल ओढे घ्यायची करावे ते गंगे ते टाकावे. एखाद्या ओढ्यानं मोठ्या गंगेला मिळावं, गंगानं समुद्राला मिळावं हे त्याचं अंतिम गंतव्य स्थान आहे. त्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये आमचं गंतव्य स्थान कोण आहे, मी कोण आहे याचा छडा लावायला पाहिजे. हा संसार येतो कुठून आणि मोक्षाचं साधन काय आहे. अशा प्रकारचं मानवी जीवनाची प्रति ही मोक्ष पर्यावसान झालं पाहिजे. म्हणून तेथे माझ्या मना वही पक्षीराज साधा वया हा जीवात्मा पंच विषयामध्ये प्रकट असलेला शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयामध्ये तो चाचपडत आहे. पण तो परमात्मा सुखापर्यंत जात नाही हीच फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून
ते जीवनाचं ध्येय प्राप्त करण्याकरता तुला हरिनाम लतेचं सेवन करावं लागेल, म्हणजे साधना करावी लागेल. मग त्या मनाच्या मनामध्ये इथपर्यंत ऐका, इथपर्यंत जगद्गुरु तुकोबा राहायचं त्या मनानं मुकाट्यानं ऐकून घेतलेलं आहे. ठीक आहे नाही, तो काही बोलत नाहीये, पण जगद्गुरु तुकोबाराला पुन्हा प्रतिप्रश्न केला मनानं. जगद्गुरु तुकाराम महाराज, तुम्ही मला एवढा आजपर्यंत बोध केला, मला हरिनाम लतेचं सेवन करायला तुम्ही सांगत आहात, मला नामाचं अनुष्ठान करायला सांगत आहात, पण माझा एक तुम्हाला एक प्रश्न आहे की या नामाचिंतन करत असताना या नामाचं बीज आहे तरी कोणतं? तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज प्रत्येच्या. इथेच अभंगाचा भावार्थ झालाय असं समजू. काही वेगळीची मर्यादा, काही संप्रदायाची मर्यादा, मग सगळ्यांनी एका प्रेमानं भजन करायचे. माझे सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना देवानं 2 हात दिली असतील त्यांना मी सांगतो, दिलेत का? ज्यांना ज्यांना देवानं 2 हात दिलेत आणि मुखामध्ये वाणी दिली आहे त्यांनी आमच्या या भजनामध्ये सक्रिय सहभागी व्हायचे. विठोबा रखुमाई काय काय जय विठोबा रखुमाई काय बाबा काय 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 जय विठोबा रखुमाई. सुंदर अशा प्रकारचा संवाद आहे. त्याला आपण कन्व्हर्सेशन म्हणतो. शुद्ध मराठीमध्ये त्याला कन्व्हर्सेशन म्हणायचं, मराठीमध्ये त्याला संवाद म्हणायचं. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या मनाला संवाद केलेला आहे. त्याप्रमाणे भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णार्जुन संवादे श्रीकृष्णार्जुन संवादे, कृष्ण आणि अर्जुनाचा ज्याप्रमाणे संवाद आहे त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाला बोलतात आहे की नाही. मनाला बोलताना म्हणतात, हे बाबा मुळीची अभिजे दाखविली गुणी. हे बा म्हणा, ज्या हरिनाम लतेचं मी वर्णन करून सांगितलं, ज्या हरिनाम लतेचं मी महत्व प्रतिपादन करतो, त्या हरिनाम लतेचं बीज आहे परमात्मा. मुळीची अभिजे दाखविली गुणी, त्या हरिनाम लतेचं बीज आहे परमात्मा. आणि परमात्मा जर बीज असेल तर परमात्मा कसा आहे? आनंद अद्वय नित्य निरामय परमात्मा सद्रूप आहे, परमात्मा चिद्रूप आहे, परमात्मा आनंद रूप आहे. परमात्मा किती आनंद रूप आहे? विटेवरी नीत आनंदाचा तुकाणाचे चंदन म्हणतो. तो परमात्म्यात आनंद नाहीये, परमात्म्याचा आनंद नाहीये, परमात्माच आनंद
गुलाबजामुन साखरेमुळे गोड आहे, पण साखर मात्र अंगानं गोड आहे. सर्वांगी साखर अवघी गोड कृपा नाही पाठी पोटी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड, त्याप्रमाणे परमात्मा आनंद स्वरूप आहे. आणि जी आनंद स्वरूपाला त्याचं कारण, जर या हरिनाम लतेचं बीज जर परमात्मा असेल तर वनस्पती शास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा आपण असं म्हणू शकतो की कारणातले जे गुणधर्म असतात ते कारणामध्ये सहजच प्राप्त होतात. माती काळ्या रंगाची, माती हे त्या मडक्याचं उत्पादन कारण आहे, ठीक नाही. आणि वेदांत शास्त्रामध्ये दोनच कारण म्हणते, त्याला एक उपादान कारण म्हणतात आणि त्याला निमित्त कारण. जसं परमात्मा अभिन्न निमित्त उपादान कारण, कारण आपण चेतन कारणवाद स्वीकारतो, आपण जड कारणवाद स्वीकारत नाहीये. 12 शास्त्रकारांनी, काही शास्त्रकार आस्तिक आहेत, काही शास्त्रकार नास्तिक अशा प्रकारचे आहेत. आणि त्याच्यामध्ये ते उत्तर मीमांसा जे शास्त्र आहे, ते वेदांत शास्त्र आहे, ते चेतन कारण माध्यमाने स्वीकारलेलं आहे. या जगताचं आद्य कारण जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो सगुण निराकार परमात्मा, ज्याला शबल ब्रह्म आपण म्हणतो, सगुण निराकार परमात्मा शबल ब्रह्म या जगताचं आद्य कारण आहे. ठीक नाही, सगुण आहे पण निराकार परमात्मा, निर्गुण निराकार परमात्मा असं काहीच होत नाही. माझ्या बोलण्याचं इतर तेवढाच आहे की जे हरिनाम त्याचं बीज आहे तरी कोण नेहमी कारणाचे गुणधर्म कारणामध्ये आपल्याला दिसतात. माती काळी असते तर मडक्याचा रंग सुद्धा कसा असतो, काळाच असतो. म्हणजे त्या कारणाचे गुणधर्म, त्याला आपण तसं प्राण्यामध्ये सुद्धा जे असतात, जे जीन्स असतात ती कधी बदलत नसतात. साडीचं कोण म्हणे मी नवलवे साडी, पण साड पेरली साडच आहे. आणि साड पेरल्यानंतर कधी गहू म्हणून उगवत नाही, कारण त्याच्यातले जे क्रोमोसोम्स असतात, जे जीन्स असतात, ते जीन्स कधी बदलत नसतात. तशा प्रकारे जर या हरिनाम लतेचं परमात्मा बीज असेल आणि परमात्मा अत्यंत सकस आहे, अत्यंत शुद्ध स्वरूपाचा परमात्मा आहे, तो परमात्मा आनंद स्वरूप असल्यामुळं त्या हरिनाम लतेमध्ये सुद्धा त्या परमात्म्याची आनंद कथा प्रगट झाली आहे. विठ्ठल बीजामध्ये जे गुणधर्म असतात, समजा आंब्याची कोय पेरली तर बाबळीचा दाना, बाबळीचं झाड उगवणार नाही. बीज बोए बबलता तो आम कहां से लाए जैसी करणी, एवढं तर सिनेमावाल्यांना माहित आहे. जैसी करणी वैसी भरणी, फिर क्यों पछताए, अरे बीज बोए बबुल का तो आम कहां से लाए. विठ्ठल आता काय तर लाभो करी जोडी झाली याची, लाभो कर म्हणजे आता त्वरा हरिअप हरिअप, कारण हे जीवन अत्यंत क्षणभंगूर अशा प्रकारचे आहे की हे काळा नावाचे तोंडी घातली दुनियाची उंडी माशी पंख पाकडी तव हे सरे क्षणभंगूर हे जाय न कळता त्रासगे सत्ता नाही हाती आहे की नाही. एक पाहता सायकाची धरणी सावध त्याच्या गुणे कार्य न भावना. आपण पाहतो मृत्यू कोणाकरता थांबत नाही. तशा प्रकारे हा काळ अत्यंत वेगाने चाललेला आहे. म्हणून काय कर, लाहो कर, लाहो कर म्हणजे त्वरा कर. आणि जर तू त्वरा केली नाही, घाई केली नाही तर त्याचा परिणाम
शेवटीची सत्य शेवटी जगत तुकोबर ते मनाला बोध करताना म्हणतात येता म्हणा हा काळ कोणाकरता थांबत नाही. भविष्य काळ केव्हा वर्तमान काळ होतो आणि वर्तमान काळ केव्हा भूतकाळामध्ये जातो हे कळत नाही. आलेली संधी दवडायची नसते. नेहमी माणसानं जीवनामध्ये आलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. मनुष्य जीवन हे 3.5 हाताचं मुहूर्त आहे. ज्याप्रमाणे गुढीपाडव्याचं मुहूर्त आहे, कार्तिक शुद्ध प्रतिपदा आहे, पूर्ण अशा प्रकारचा दिवस मुहूर्ताचा दिवस आहे. दसरा विजयादशमी हे मुहूर्त आहे आणि एक अर्ध मुहूर्त म्हणजे त्याला आपण अक्षय तृतीया म्हणतो. तशा प्रकारचं हे 3.5 हाताचं मुहूर्त आहे. हे मोठा हातपणे तर त्याच्यामध्ये असं नाही हे शिवभवनी जिने उपजो उपजन वर्णे नावा हे लांछनच पाहत आहे. आम्ही या 3.5 हाताच्या देहामध्ये उपयोग करून घ्यायचा. तुका म्हणे जातो क्षणोक्षणा काळ. हा काळ कोणासाठी थांबत नाहीये म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपल्या ध्येयापर्यंत गेलं पाहिजे. जब तक सफल न हो, जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम, अरे संघर्षों का मैदान छोड़कर कभी मत भागो तुम. हे नेहमी सांगत असतो. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. आता स्वामीजींनी केवढं मोठं समर्पण जीवन केलेलं आहे. उगाच जय जयकार होत नाही. आता आमच्या समोर हे विद्यार्थी म्हणून बसत होते स्वामीजी. आम्ही त्यांना इंग्रजी विषय शिकवलेला आहे. कदाचित आता मला आठवते की नाही त्यांच्या हातावर माझी छडी बसलेली असेल. एखादी बसलेली का मला माहित नाही, बसलेली सुद्धा असेल. पण केवढं मोठं समर्पण त्यांनी केले. जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम, अरे संघर्षों का मैदान छोड़कर कभी मत भागो तुम. आम्ही ज्यावेळेस केदारनाथला एकदा केदारनाथची चढाई करू लागलो त्यावेळेस स्वामीजी असे केदारनाथची चढाई करून आलेली. म्हणजे ते टॉप मोस्ट शिखर आहे. ते टॉप मोस्ट शिखर त्यांनी त्या केदारनाथचं सर केलेलं. कुछ किए बिना जय जयकार नाही होत. मला वाटतं एखादा डॉक्टर झाले असते, इंजिनियर झाले असते तर कल्याण नसतं झालं. हजारो डॉक्टर इंजिनियर आता स्वामीजीच्या चरण कमलापाशी येऊन कृतार्थता मानत असते. म्हणजे कितीतरी डॉक्टरांना कृतार्थ करण्याचं सामर्थ्य एका यतीमध्ये आहे, एका संन्यस्त जीवनामध्ये आहे. ज्या जीवनामध्ये भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान घेतलेले स्वामी विवेकानंदासारखं तत्वज्ञान ज्यांच्या जीवनामध्ये आज प्रगट झालेले कितीतरी डॉक्टर्स कृतार्थ होऊन जातात. कितीतरी इंजिनियर्सना मार्गदर्शन होईल. एखादी नोकरी लागली तर काय मिळालं असतं काय. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषय ते हरिखे दे जाणं. म्हणून नेहमी माणसानं काय करायचं, वेअर देर इज अ विल देर इज अ वे. जिथं जिथं इच्छा असते तिथे तिथं मार्ग असतो. आणि लहानपणापासून त्यांनी आपलं ध्येय या साधू जीवनाकडे त्यांचा वाटचाल त्यांनी केली. आणि शेवटी प्रयत्न केल्यानंतर काय होत नाही. नेहमी मराठी या भाषेमध्ये सांगत असतो ट्राय अगेन अँड अगेन, ट्राय अगेन अँड अगेन, डेफिनेटली यू विल गेट सक्सेस. तर स्वामीजी म्हणजे एक उदाहरण आहे. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. तर आज अशा प्रकारचा योग आहे. माझे जे विद्यार्थी आहेत, आम्हीची सारस्वताचे झाड, हे सारस्वताचं झाड आम्हीच लावलं. त्याची फळं एवढी सुंदर आम्हाला पाहायला मिळाली. हे देवस्थान त्यांच्या अध्यक्षस्थानामध्ये शोभून दिसत आहे. एक यती त्या देवस्थानचे अध्यक्ष हे अत्यंत नावारूपाला आलेले यशवाडी, याचं नावाचं यशवाडी. इथं आलेल्याला कधी अपयश येणार नाहीये. अगोदरच्या काळामध्ये लोक इथं यायला भेट होते महाराज. एवढं इथं अशा प्रकारचं मी कीर्तन इथं केलेले. सप्ताह होता, ते तारियांचा सप्ताह व्हायचा. पण एवढं म्हणजे मंगल वातावरण त्या काळामध्ये नव्हतं. पण आज एवढं मंगल एखादा यती येणं आवश्यक आहे. साधू जीवन अनुरूप जोडिल्या सुखाची आरासी. म्हणजे साधुत्वांच्या सत्संगामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. माझ्या बोलण्याचं उत्तर तेवढंच. तुका म्हणे जातो क्षणोक्षणाचा. हे बाबा ना, हा काळ कोणासाठी थांबत नाही. तू त्या हरिनाम लतीचं चिंतन केलं पाहिजे. आणि जर हरिनाम लतीचं तू अनुष्ठान केलं नाही, गोडी ते रसाळ अंतरेल, त्या हरिनाम Bye.
महत्वाचं आहे. तर या जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, पृथ्वीचेनी पाडे कंटाळी जरी जोडी तरी उपमा ज्ञानी घडे पडलो कुमारा म्हणून. ज्ञान अत्यंत महत्वाचं. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, हे बाबा तू आता वेळ दौडू नको. जीवनामध्ये वेळ लीक झाली नाही पाहिजे की नाही. तुका म्हणे जातो क्षणाकाळ हा काळ चाललेला आहे, कोणासाठी थांबत नाही. आणि गोडी ते रसाळ तरी तू त्या नामाचं अनुष्ठान नाही केलं तर नामामधली जी गोडी आहे तुला मिळणार नाही. तू त्याला अंचवले जाशील, तू त्याच्यापासून दूर राहशील. मग ते माझ्या होई पक्षीराज साधा वया काज तृप्तीच्या म्हणून सतत नामचिंतन करणं हे मनुष्याचं ध्येय असलं पाहिजे. आणि त्या नामानं त्या पर्यवसान, नामाचं पर्यवसान पुण्यामध्ये व्हावं, पुण्याचं पर्यवसान संत भेटीमध्ये व्हावं, संत भेटीचं पर्यवसान त्यांच्याकडून आपल्याला बोध प्राप्त व्हावा. आणि त्यांच्याकडून बोध प्राप्त झाल्यानंतर तो आपल्या गळी उतरावा आणि आपल्याला एके दिवशी तरी अशी वृत्ती तयार व्हावी, अहम ब्रह्मास्मि, मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे, मी ब्रह्म आहे. आणि सरते शेवटी मी ब्रह्म म्हणत असताना मी निघून जावा, वृत्ती ज्ञान निघून जावं. ज्या प्रमाणाच्या द्वारे आम्हाला ज्ञान झालं ते प्रमाण अप्रमाण व्हावे आणि ती वृत्तीतला मी निघून जाऊन तो कायमचा जयाचे अहम विश्रामी आत्मस्वरूपी अशा बोधाला आम्ही कायम राहावं. की जिथून आता उत्थान व्हायचं कामच पडू नये, जिथून उत्थान होता कामच नाही, मला स्वतः उत्थान होऊ नये आणि परता सुद्धा त्याला उत्थान होऊ नये. आपण असं ज्ञान संपादन करावं. आम्ही पूर्णांकृती आमची नेहमी सांगायचे की ज्ञान होताना स्वतः प्रामाण्यानं व्हावं. शब्द प्रमाण म्हणजे स्वतः प्रामाण्य. ज्ञान होताना स्वतः प्रामाण्यानं व्हावं, त्याच्यावर अप्रामाण्य कधीच येऊ नये, परताही अप्रामाण्य येऊ नये आणि स्वतःही अप्रामाण्य येऊ नये. आलं तर परता प्रामाण्यच यावं आणि स्वतः तर प्रामाण्य आहेच आहेत. इथपर्यंत आम्हाला जायचंय आणि एवढं झालं म्हणजे आम्हाला जीवनामध्ये यश मिळणार आहे. झालेली सेवा भगवान हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करूया, श्रोते मंडळीच्या चरणी अर्पण करूया. सगळी भजनी मंडळी सुंदर अशा प्रकारची साथ दिलेली आमचे सुदाम आहेत, आमचे कोलेकर मंडळी आहेत, ताडगोळ गावकर मंडळी आहेत, आमचे रामभाऊ महाराज काजळे यांची संपूर्ण टीम आहे, त्यांचे चिरंजीव आहेत, आमचे सोपान काका आहेत. आता सगळ्यांची नावं तुम्हाला पाठ नाहीत, नाही असं होत असतं. एका म्हणता बोले गजिया सहजचे निघणे. सगळ्यांचं स्वागत आहे. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी पुन्हा एकदा अर्पण करून या सेवेला पूर्णविराम. आज पंगतीची मानकरी सुद्धा आमच्याच गावची येते की नाही, मपल्याच गावातली पंक्तीची मानकरी मपल्याच गावची येते. ते देणगी येत आणि आम्ही हेडगी, एवढंच फरक आहे. ज्ञानेश्वर सगळ्यांना एक माहिती द्यायची. आपले गणेश भाऊ चोपडे म्हणजे हे कीर्तनाचं तर शूटिंग करतच होते, पण त्यात मधले ते दर्दी आहेत असं मला लक्षात आलं की ज्या वेळेस ती स्वरामधली तल्लीनता ती त्यांच्या शरीराच्या अंग विक्षेपामध्ये मला दिसत होती. ते त्याच्यातले दर्दी आहेत. कीर्तनाची मनातून आवड असल्यामुळे ते कीर्तनाची शूटिंग करतात. त्यांचं माऊली कीर्तन SD चॅनल आहे, त्यांनी ते स्वतंत्र तयार केलेले. आता ते स्वातंत्र्य आपल्याला आपल्या एखाद्या चॅनल आपण सुरू करू शकतो. तशा प्रकारे आमचे गणेश भाऊ चोपडे यांनी हे चॅनल सुरू केलेले माऊली कीर्तन SD चॅनल आहे. आणि या यशवाडीचे इथून पुढे जेवढे काही कीर्तन होते किंवा मागचे काही कीर्तन त्यांनी शूटिंग केलेली असतील हे आपल्याला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब केलं की हे तुम्हाला कीर्तन प्रत्येक शनिवारचं कीर्तन आपल्याला आपल्या YouTube म्हणजे मोबाईल मध्ये दिसणार आहे. पण त्याला इंटरनेटचं चार्जिंग लागेल, मात्र असं नाही दिसणार. तर त्यांच्याकडून आलेली ही माहिती देण्याची आपण हे केलेली आहे आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावी. सरते शेवटी यांची हीच जी आवड आहे, मला असं म्हणायचं, ती मोक्षापर्यंत जावं. जय विठ्ठल जय आपण सर्व या ठिकाणी एकत्रित होणारे भक्त मंडळी
आपल्या सर्व भक्त मंडळीच्या सहकार्याने आपल्या समोर उभं असणारं मारुतीरायांचं विशाल अशा प्रकारचं मंदिर, ज्या मंदिराची लागत 1.5 कोटीच्या घरामध्ये त्या ठिकाणी जात आहे. अजून सुंदर अशा प्रकारचा मंदिराच्या समोर सभा मंडप होणार आहे. त्याच राजस्थानी दगडामध्ये ज्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशा प्रकारचे भक्त या ठिकाणी सकाळचा भाग महाप्रसाद असेल, खिचडी प्रसाद असेल, दुपारची पंगत असेल, या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं भक्त मंडळी करतात. आणि आज ज्यांची कीर्तन सेवा आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहे, हरिभक्त परायण श्रीराम महाराज खंडके गुरुजी, ज्यांचं जीवन वेदांत श्रवणामध्ये, शास्त्र श्रवणामध्ये गेले. कारण गुरुजींना मी 1994 पासून पाहतो. 1995-96 या काळामध्ये मी 7वी या वर्गामध्ये असताना गुरुजी आम्हाला इंग्लिश क्लासला होते, इंग्लिश शिकवायचे. गुरुजींनी उल्लेख केला की एखादी छडी महाराजांनी बसली असेल, परंतु गुरुजी छडीपेक्षा हाताचा जास्त वापर करायचे. आणि गुरुजी मारायचे कुठं? समोर असा विद्यार्थी समोर मस्तकावर, त्याचं एक धक्का मारला की पुढे मुंडका आला की पुन्हा 2-3 वेळेस पुष्कळ मानेवरती मारायचे. तर गुरुजींचं होतं समोर डोक्यावरती मारायचं. आणि गुरुजींना श्रवणाची आवड. ज्यावेळेस 12:45 शाळा सुटायची त्यावेळेस परभणीला हरिभक्त परायण ब्रह्मलीन गुरुजींचे शिष्य ओमनवारजी महाराज त्यांच्याकडे श्रवणाला जायचे. सकाळी नाश्ता केलेला, दुपारचं जेवण घरी सुद्धा नाही. नेताजी शाळा 12:45 सुटले की तसंच बस स्टँडला जायचं, उभी असेल त्या जीप मध्ये बसायचं. कधी जागा नसायची तसंच पाठीमागं लटकून गुरुजी परभणीला जायचे. एक वेळेसचा प्रसंग, गुरुजी त्या गाडीतून पडले सुद्धा होते, लटकलेले होते, गतिरोधक आलं आणि गुरुजी खाली पडले. श्रवणाची आवड, एवढी आवड, दररोज मानवतून परभणीला जायचं. नंतर ओमनवार गुरुजी मुलीच्या ठिकाणी राहायला गेले. त्याच्यानंतर गुरुजींचे शिष्य असणारे हरिभक्त परायण ब्रह्मलीन सारडा गुरुजी, त्यांच्याकडे त्या ठिकाणी शास्त्र अध्ययन श्रवण केलं. तसेच पंढरपूरला चातुर्मासामध्ये हरिभक्त परायण जे देगलूरकर घराणं आहे, त्या देगलूरकर घराण्याचं मुकुटमणी असणारे चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्याकडून चातुर्मासामध्ये शास्त्रांचं श्रवण त्या ठिकाणी गुरुजी आजही करत असतात. 2-3 वर्षापूर्वी गुरुजीचं म्हणणं होतं की चातुर्मासाला जाण्यासाठी अडचण होते शाळा, पण तेही उपजीविकेचं साधन आहे. परंतु 2 वर्ष का 3 वर्ष बाकी होते गुरुजी म्हणले की मला राजीनामा द्यायचा आहे, पेन्शन घ्यायची आहे, कारण मला शास्त्र श्रवणाची त्या ठिकाणी आवड आहे. ज्यांनी आपलं आयुष्य जिवंत परमार्थामध्ये घालवलंय. ठीक आहे, आपण काही वेळेस परमार्थ करतो आपल्याला असं वाटतं, परंतु वास्तविक जो परमार्थ आहे तो परमार्थ गुरुजींनी आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी बांधलेला आहे, अंगीकारलेला आहे. ज्या ठिकाणी हरिभक्त परायण ब्रह्मलीन सारडा महाराज पाठ घ्यायचे, शास्त्र सांगायचे, त्या ठिकाणी गुरुजी आजही शास्त्रांचं त्या ठिकाणी पाठन करत आहेत, पाठ घेत आहेत. पठणाची, पाठणाची आणि श्रवणाची कधी कधी असं होतं, उपदेश करायला सुरुवात केली, कार्यक्रम करायला सुरुवात केली की कुणाचं ऐकायला माणसाला नको वाटतं, परंतु गुरुजींची ती श्रवण भक्ती म्हणा आजही जिवंत आहे. आजही ते चातुर्मासाला जातात. थोर महापुरुषांच्या मुखातून त्या ठिकाणी शास्त्र अध्ययन करतात. शाळेमध्ये असताना आम्हाला सर्व शिक्षकापैकी गुरुजींचा फार मोठा आधार होता. कारण आश्रमातून आम्ही 10-15 मुलं शाळेमध्ये जायचो आणि आश्रमाचा नियम शेंडी ठेवावी लागायची. सनातन धर्मामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकानं ती ठेवलीच पाहिजे, परंतु काळाच्या ओघामध्ये आपण ते विसरलेलो आहोत. आणि त्यावेळेस काही मुलं आम्हालाही त्रास द्यायचे, कोणी शेंडी उडायचं, कोणी काही म्हणायचं. आमच्याकडे एकच गुरुजी असायचे, गुरुजीला जाऊन सांगायचे, गुरुजी त्याला योग्य अशा प्रकारचं दंडन करायचे.
कधी कधी रात्री कीर्तनाला ताईंसोबत कीर्तनाला गेल्यानंतर रात्री जागरण व्हायचं, सकाळी वर्गामध्ये मग कधी कधी झोप यायची. मग गुरुजींना मुलं म्हणायचे, गुरुजी हे झोपताय. गुरुजी म्हणायचे, अरे ते कीर्तनाला गेला तो काय केलं? गुरुजी उलट त्यांना काय म्हणायचे, अरे तो एवढा लहान असो त्याला कीर्तनाची आवड आहे, कीर्तनात जातो, तो कीर्तनात उभा टाकतो. अशा प्रकारचं बाल्यकालापासून त्यांचं शाळेच्या काळामध्ये आम्हाला समर्थन प्राप्त होत होतं. अशा प्रकारच्या गुरुजींचं आज या ठिकाणी आपण सर्वांनी कीर्तन श्रवण केलेलं आहे. आणि गुरुजी बाहेरगावी कीर्तन सेवा करतात, परंतु निस्वार्थ अशा प्रकारची कीर्तन सेवा गुरुजींची असते. आपण पाहतो कीर्तनकार एवढी दक्षिणा द्यावी लागेल, एवढे पाकिट द्यावं लागेल, एवढे पैसे द्यावे लागेल, ठरवून जातात. काही ठरवून न जाणारे असतील तरी पण दिले तेवढे घेणारे असतील, परंतु गुरुजीचं असं नाही, दिले तेवढे घेणं सुद्धा नाही. गाडीवाल्याला विचारा त्याचं भाडं काय ते द्या, स्वतःला गरज नाही. देवानं सगळं दिलेलं आहे. सरांचे 2 मुलं डॉक्टर आहेत, मुंबई त्या ठिकाणी डॉक्टर आहेत. भगवंताची एवढी कृपा आहे. मग परमार्थ करून त्या ठिकाणी ते करायचं नाही, वाहनापुरते वाहनाच्या भाड्यापुरतं त्या ठिकाणी धन घेऊन कीर्तनाची सेवा त्या ठिकाणी करत असतात. अशा प्रकारचं त्यांचं जीवन आहे. गुरुजींच्या जीवनामध्ये इंग्लिश आणि क्रिकेट गुरुजींचा हा एक प्रकारचा जुनून होता. गुरुजींच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलायचं गुरुजींचा परमार्थ, गुरुजींचं कीर्तन म्हणजे एखाद्या ओपनर बॅट्समॅन प्रमाणे असतं. आणि तोही दुसरा कोणता ओपनर बॅट्समॅन नाही. माझा आवडता ओपनर बॅट्समॅन म्हणजे वीरेंद्र सहवाग. तो कधी बोर होऊ देत नाही. काही बॅट्समॅन कसे असतात, टुक 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 करत राहतात, तसं टेस्ट मॅच मध्ये असतं. परंतु वीरेंद्र सहवाग टेस्ट मॅच असो, 20 मॅच असो की 1 डे मॅच असो, बल्लेबाज म्हणजे वीरेंद्र सहवाग. तशाच प्रकारचं पारमार्थिक क्षेत्रातलं व्यक्तिमत्व म्हणजे गुरुजींचं व्यक्तिमत्व आहे. गुरुजींच्या वेशभूषेवर जाऊन गुरुजींना कोणी असं समजेल की एक साधारण एखादा भोळा वारकरी असेल, परंतु गुरुजी दुसऱ्या विषयाचे गुरुजी आहेत, इंग्लिशचे गुरुजी आहेत. गुरुजी कॅन कीर्तन इन इंग्लिश, मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर इंग्लिशमध्ये गुरुजी कीर्तन करू शकतात. गुरुजीचं अशा प्रकारचं प्रभुत्व आहे, निस्वार्थ अशा प्रकारचा त्यांचा परमार्थ आहे. गुरुजींनी एकदा सांगितलेला किस्सा आठवतो. एक वेळेस क्रिकेट मॅच टीव्हीवरती चालू होता. गुरुजी बसलेले होते, काही कॉलेजचे विद्यार्थी होते. कॉलेजच्या मुलांना वाटलं की या त्या मुलांना सुद्धा येत नव्हतं इंग्लिश, काहीतरी सांगायला लागले. मला का धोत्र्या समजलं का काय, मला काय इंग्लिश समजत नाही का, ते बोलायला काय, तुम्ही त्याचा अर्थ सांगताय काय. अशा प्रकारचं भाषेवरती त्या ठिकाणी प्रभुत्व असणारे गुरुजी सुंदर अशा प्रकारचं त्यांचं निरपेक्ष जीवन, पारमार्थिक जीवन ते जगत आहे. शास्त्रानं अशा प्रकारचं जीवन जगावं अशा प्रकारचं ते जीवन जगत आहेत. आज त्यांच्याच गावातील असणारे श्री ज्ञानोबा दिगंबररावजी तेंडिगे नागरजवळेकर यांचं आज अन्नदान आहे. लगभग 2-2.5 वर्षापूर्वी श्रावण महिन्यामध्ये त्यांचं अन्नदान झालं. आणि त्यानंतर 2020चा श्रावण मास कोरोना काळामध्ये तसाच गेला. 2021चा श्रावण मास पण तसाच गेला, अन्नदान झालं नाही. तसंच पंक्तीला सुरुवात झाली, कीर्तनाला सुरुवात झाली, त्यांच्या कानावरती वार्ता गेली. म्हणले की श्रावण आता कधी येणार, पुढच्या वर्षी येणार, आता अन्नदान सुरू झालंय, मला आताच पंगत करायची आहे. तर त्यांनी आजच्या अन्नदानाचं यजमानपद स्वीकारलेलं आहे. आजचं अन्नदान त्यांच्या वतीनं आहे. तसेच सकाळी 7 वाजल्यापासून आतापर्यंत जो खिचडी महाप्रसाद त्या ठिकाणी चालत आहे तो विश्वजित सुरेशरावजी कापसे यांच्यातर्फे आजचा सकाळचा अन्नदानाचा प्रसाद आहे. महापंग श्री ज्ञानोबा दिगंबररावजी देणगे नागरजवळेकर यांच्या वतीनं आहे. तसेच पुढच्या शनिवारी श्री हरिभक्त परायण भागवताचार्य ब्रह्मलीन पंडित गुरु महाराज पारडीकर यांचे पुत्र असणारे श्री हरिभक्त परायण राजेभाऊ महाराज पारडीकर यांचं कीर्तन याच वेळेमध्ये 11 ते 1 या वेळेमध्ये होईल. तसेच सकाळचा महाप्रसाद पुढच्या शनिवारी
श्री वसंतरावजी पंढरीनाथराव गायकवाड बांदरवाडा यांच्या वतीनं सकाळचा खिचडी महाप्रसाद होईल. पुढच्या शनिवारची महापंग श्री प्रकाशराव संतोबा भोंडवे दुधनगावकर यांच्या वतीनं त्या ठिकाणी अन्नदान होईल. अशा प्रकारे आणि मंदिरासाठी काही लोकांची देणगी आलेली आहे. सोन्नामाई ढाकरगे, सोन्नामाई नामदेवराव ढाकरगे यांच्या वतीने 500 रुपये, अनिल भले मानोत्रोड यांच्या वतीने 500 रुपये, ओमकार कृष्णाजी कुलकर्णी यांच्या वतीने 5000 रुपये, गोविंद भाऊराव किरपाट यांच्यातर्फे 500 रुपये. अशा प्रकारे आपल्या सर्वांचा सहयोग या संस्थानाला प्राप्त होत आहे आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारचा सहयोग प्राप्त होत राहील अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बजरंग बली